दोस्तांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मी तुम्हाला एका कासवाची मजेदार गोष्ट सांगणार आहे. पण हा तसा साधासुद्धा कासव नाही बरं का. तो खूप बोलका बडबड करणारा कासव होता. एके दिवशी काय झालं, तो कासव जंगलात गेला. त्याचे 2 पक्षी मित्र तिथं बसलेले होते झाडाच्या फांदीवर. तो त्यांना म्हणतो, मित्रांनो, आज कुठे चाललात फिरायला? पक्षी हसून म्हटले, आम्ही एका लांबच्या थंडगार तळावर चाललो आहे. तुला यायचं आहे का? हे ऐकून कासव विचारात पडला. पण मी कसं उडणार? तेव्हा पक्षी म्हणाले, आमच्या भन्नाट आयडिया आहे, पण त्यासाठी तुला गप्प बसावं लागेल. चालेल का? कासव म्हणाला, चालेल, सांगा ना काय आहे तुमची आयडिया. ते म्हणाले, आम्ही दोघं आमच्या एक काठी पकडू, ओके. तू त्यामध्ये दातांनी घट्ट चावून धर, मग आपण तिघी एकदम आकाशात उडू. कासवाने लगेच होकार दिला. थोड्या वेळात ते कासव आणि 2 पक्षी आकाशात झेपावले. खाली हिरवगार टेकड्या, चमचमणाऱ्या नद्या, छोटी गावं दिसत होती. कासवाला खूप आनंद झाला. त्यांनी पहिल्यांदाच सगळं वरून पाहिलं होतं. जमिनीवरचे लोक उडतं कासव पाहून जोरजोरात हसायला लागले. त्यांच्या हसण्याने कासवाच्या मनात अभिमान आला. त्याला वाटलं, मी सगळ्यांना दाखवतो कसा उडतोय ते. त्यानं तोंड उघडून म्हणायचं ठरवलं, पहा मी उडतोय. पण तोंड उघडताच काठी सुटली आणि तो थेट कोसळून खाली आला. कासव गोल गोल फिरत आकाशातून जोराने खाली पडला. जग डोळ्यासमोर वेडवाकडं फिरू लागलं आणि धडामकन जमिनीवर आदळला. सुदैवानं त्याला मोठी इजा नाही झाली, पण खूप दुखलं. त्याला समजलं, वचन तोडल्यामुळे त्याने जीव धोक्यात घातला होता. त्या दिवसापासून कासवाने ठरवलं, कधी कधी गप्प राहणं हेच जास्त शहाणपणाचं असतं.